तोच कोड रिपीटेड लिहायला लागू नये ह्यासाठी काय केलं जातं, त्या कोडचा एक स्ट्रक्चर बनवला जातो, जेणेकरून त्या स्ट्रक्चरमध्ये फक्त मी व्हॅल्यू जर फिल करत असेल तर डायरेक्टली मला तिकडून आन्सर भेटेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर बनवतोय. अनिकेत, तर पहा, काल आपण ओव्हरऑल पाहिलेला आहे, तरी सुद्धा मी परत एकदा तुम्हाला रिपीट करतो. मला जर युजर डिफाईन फंक्शन क्रिएट करायचं असेल तर स्टार्ट करावं लागेल डीईएफ पासून. डीईएफ म्हणजे डिफाईन करावं लागेल. डिफाईन करण्यासाठी मला कोणता तरी एक व्हेरिएबल नेम द्यावं लागेल, फंक्शन नेम द्यावं लागेल, ज्या फंक्शन नेमचा यूज करून मी त्याला पुढे कॉल करू शकतो. आता फंक्शन नेम काही असू शकतं. जर ऍडिशन करायचंय तर ऍडच लिहायला पाहिजे असं काही नाहीये. मी जर ABC लिहित असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आणि जर ब्रॅकेटमध्ये दोन व्हॅल्यू जर मी पास केल्यात एक्स आणि वाय, आणि जर मी इथे ऍडिशन करत असेल रिटर्न मध्ये डायरेक्ट लिहितो मी एक्स प्लस वाय. हा माझा एक फंक्शन तयार झालेला आहे. आणि हा जो फंक्शन आहे हा फंक्शन मी कुठेही वापरू शकतो. म्हणजे ह्या नोटबुकवर, बरोबर का, ज्या नोटबुकवर तुमचा फंक्शन रन झालेला आहे त्याच नोटबुकवर तुम्ही तो फंक्शन कुठेही वापरू शकताय. आता मी व्हॅल्यू पास करतो 10,15 आणि जर आन्सर पाहिला तर तुम्हाला भेटेल 25. ओके, म्हणजे काय झालेलं आहे, मी जेव्हा इथे कॉल केल्यानंतर हे जे दोन व्हॅल्यूज आहेत ते ऑटोमॅटिकली डिटेक्ट झाले. एक्स म्हणजे 10, वाय म्हणजे 15. जेव्हा मी हा कोड रन केला, ह्या कोड रन करण्याचा बॅकएंड काय आहे, जेव्हा कोड रन केला तो ऑटोमॅटिकली तो इथे जाईल. इथे गेल्यानंतर तो चेक करेल की बॉडीमध्ये काय आहे, तर बॉडीमध्ये दिलेलं आहे की त्याला रिटर्न करायचं एक्स प्लस वाय. म्हणजे ह्या दोघांची जी ऍडिशन आहे ती त्याला काय करायचे, रिटर्न करायचे. मग एक्स मध्ये काही असू शकतं. जर तुम्ही इथं जर 15 लिहिला 10च्या ऐवजी तरी सुद्धा तो कन्सिडर करेल की एक्स म्हणजे 15 आहे. पोझिशन वाईज ही जी पोझिशन आहे ती एक्सची पोझिशन आहे, ही जी पोझिशन आहे ती वायची पोझिशन आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने जर तुम्ही इथं मायनस केलात तर तो काय करेल, 15 मायनस 20 अशा पद्धतीने तो आन्सर देईल -5. जर तुम्ही सिक्वेन्स चेंज केलात तर एक्स हा 20 होईल, वाय हा 15 होईल. त्यानंतर 20 मायनस 15 5 आन्सर येईल. ठीक आहे, म्हणजे पोझिशन वाईज तो काय करतो, व्हॅल्यू एक्सट्रॅक्ट करतो आणि कन्सिडर करतो की एक्स व्हॅल्यू काय आहे आणि वायची व्हॅल्यू काय आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, युजर डिफाईन फंक्शन लिहिणार आहे. आपण काही एक्झाम्पल घेऊया युजर डिफाईन फंक्शनचे, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी आयडिया येत राहील. आपण मीन कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे, सपोज गिवन 5 व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे आणि ते गिवन 5 व्हॅल्यूजचा मला काय करायचं आहे, मीन कॅल्क्युलेट करायचं. मीन म्हणजेच ऍव्हरेज. आता 5 व्हॅल्यूज आहेत माझ्याकडे. आता 5 व्हॅल्यू साठी मी कोड लिहितो बघा, डीएफ. मी एव्हीजी लिहितो माझ्या फंक्शनचं नेम, त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये 5 व्हॅल्यू आहेत म्हणून मी 5 व्हॅल्यू साठी ए बी सी डी आणि ई अशा पद्धतीने 5 पॅरामीटर पास करतो. त्याला पॅरामीटर म्हणतात किंवा आर्ग्युमेंट पण म्हटलं जातं. आता मीन काढण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे, सम ऑफ ऑल एलिमेंट डिवाइड बाय नंबर ऑफ एलिमेंट. आधी मी काय करून घेतो, सम करून घेतो. सम कशा पद्धतीने करायचा आहे, ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई. आणि जो लेंथ आहे त्याला मी एन म्हणतो. एन ला तुम्ही 5 जर म्हटलात तरीही काय प्रॉब्लेम नाही, कारण की तो स्टॅटिक आहे 5. आणि मी तर ऍव्हरेज काढून घेतो, एस डिवाइड बाय एन, आणि मी रिटर्न करतो ऍव्हरेज. डायरेक्टली मी एस बाय एन जरी रिटर्न केला तरी काय प्रॉब्लेम नाही बरं का. इथे ऍव्हरेजच्या ऐवजी ना मी अशा पद्धतीने जर रिटर्न करत असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. आता बघा ह्यांची जी समेशन असेल त्या डिवाइड बाय 5 करतोय. हा झाला माझा फंक्शन. ओके, आता ह्याला डिलीट करतो.
आणि ते मी कॉल करतो AVG मध्ये मी व्हॅल्यू पास करतो, काही रॅन्डमली व्हॅल्यूज मी घेतोय, सॉरी लॉक आहे, काही मी रॅन्डमली व्हॅल्यूज घेतोय, ती झाली 3 4 5. आता जर पाहिलं तर तुम्हाला ॲव्हरेज भेटेल 30.2, तुम्हाला ॲव्हरेज भेटलेलं 30.2. जर मी ह्याच्याऐवजी 35च्या ऐवजी 350 जर केला तर ॲव्हरेज तुमचा चेंज होईल 93 ला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही कोड लिहू शकता. आता थोडं ॲडव्हान्स जाऊया आपण. आता हे थोडं सिम्पल झालं, एकदम म्हणजे बेसिक झालं. आता थोडं एक ॲडव्हान्स पाऊल आपण पुढे ठेवूया. आता पहा, जर मी ते 4च व्हॅल्यू पास करत असेल तर, कारण की इथे मला 5 व्हॅल्यू पाहिजेत ना, कारण की मी जेव्हा फंक्शन लिहिलेलं आहे तेव्हा त्या फंक्शनमध्ये सांगितलेलं आहे की ABCDE असे मला 5 व्हॅल्यू किंवा 5 पॅरामीटर हवे आहेत, आणि 5 पॅरामीटर आल्यानंतर मी काय करेन, हे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला प्रोव्हाइड करेन. तर इथं पाहिलं तर मला फक्त 4च व्हॅल्यूज आहेत. आता जेव्हा मी हे रन करेन तेव्हा तो काय म्हणेल बघा, ॲव्हरेज जो काही फंक्शन आहे तुमचा, मिसिंग 1 रिक्वायर्ड पोझिशन E, म्हणजे तुम्ही A ला व्हॅल्यू दिलेला आहे, B दिलेला आहे, C दिलेला आहे, D दिलेला आहे, परंतु तुम्ही E दिलेलं नाहीये. तुम्हाला अजून E1 नावाचा पॅरामीटर तुम्हाला पास करावं लागेल, कारण की 5 पॅरामीटर आहेत, तुम्ही पास केलेले आहेत 4. ठीक आहे, असा एरर तुम्हाला येऊ शकतो. किंवा तुम्ही 5 पॅरामीटर आहेत त्याच्याऐवजी जर तुम्ही 6 पॅरामीटर पास केलात तर तो तरी सुद्धा एरर देईल, पण ह्यावेळी एरर थोडा वेगळा असणार आहे. टेकन 5 पोझिशनल आर्ग्युमेंट बट यू आर गिवन 6 व्हॅल्यू एलिमेंट्स. म्हणजे तुम्ही 6 एलिमेंट दिलेले आहेत, तिथे रिक्वायर्ड आहेत 5, म्हणजे ABCD 5 आहेत, तुम्ही 6 दिले. म्हणजे ह्याचा अर्थ काय, तुम्ही जेवढे पॅरामीटर दिलेले आहेत तेवढेच पॅरामीटर त्या ॲव्हरेज फंक्शन मध्ये देणं गरजेचं आहे. इथे जे पॅरामीटर दिलेले आहेत तेवढेच पॅरामीटर तुम्हाला तिथे पास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, ह्या सिच्युएशन पर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? ही सिच्युएशन सर्वांना समजली का? इथपर्यंत सर्वांना समजलं का? काहीतरी रिस्पॉन्स द्या, समजलं असेल नसेल. ठीक, आता मी थोडं अजून एक ॲडव्हान्स पॉइंट घेतो. आता प्रत्येक वेळी मीन काढण्यासाठी माझ्याकडे 5 व्हॅल्यूज असतील असं काही नेसेसरी आहे का? की माझ्याकडे 5 पण असू शकतात, 10 पण असू शकतात, 3 पण असू शकतात, आणि 50 पण असू शकतात. म्हणजे व्हॅरी होतात ना, असं थोडीच आहे की प्रत्येक वेळी 5 एलिमेंट असतील. मग 6 एलिमेंट आल्यानंतर तुम्ही परत कोड लिहिणार का? 7 एलिमेंट आल्यानंतर परत कोड लिहिणार का? अशा वेळी तर प्रत्येक एलिमेंटसाठी तर आपण कोड लिहू शकत नाही. तर त्यासाठी अजून एक सोल्युशन आहे. ओके, तो सोल्युशन म्हणजे स्टार. ठीक आहे, आता स्टारचं काम काय आहे बघा. तुम्ही जेवढे एलिमेंट द्याल तेवढे एलिमेंट ऍक्सेप्ट करायचं काम स्टार करतो. ठीक आहे, तुम्ही जेवढे एलिमेंट द्याल तेवढे एलिमेंट ऍक्सेप्ट करायचं काम कोण करतं? स्टार करतो. आता एलिमेंट ऍक्सेप्ट केल्यानंतर तो काय करतो, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. तो व्हेरिएबल तुम्हाला द्यावा लागेल. मी तो व्हेरिएबल म्हणतो की ऑल, असं एक व्हेरिएबलचं नाव देतो. म्हणजे तुम्ही जे काही व्हॅल्यू पास कराल, आता मी हे जे व्हॅल्यू पास केलेलं आहे तो काय करतो, एका व्हेरिएबल नावाच्या, एका ऑल नाव, थांबा एक मी जर म्यूट करतो, 1 मिनिट, माझं झो चालू आहे. ठीक आहे, तर
तुम्ही जे व्हॅल्यू पास कराल ते ऑल नावाच्या एका टपल मध्ये जाऊन तो स्टोअर होईल. बघा मी काय सांगतोय, ऑल नावाच्या टपल मध्ये तुम्ही इथे जर व्हॅल्यू इन्क्रीज करत असाल तर तो टपल मध्ये काय करेल, तुम्ही जे जे व्हॅल्यू दिलेला आहे तो टपल मध्ये स्टोअर करेल. ऑलच लिहायला पाहिजे असं काही आहे का? नाही. तुम्ही एक्स वाय जरी लिहिला तरी तो काय करेल, एक्स आणि वाय मध्ये तुम्ही जेवढे व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेला आहे तो टपल फॉर्मॅट मध्ये स्टोअर करेल. हा, मग हे सगळे व्हॅल्यू घ्यायचं काम कोण करतं? स्टार करतो. आणि स्टोअर कुठे करतो? एक्स आणि वाय नावाच्या व्हेरिएबल मध्ये. म्हणजे आता एक्स आणि वाय नावाचा एक तुमच्याकडे टपल आहे. टपलच का? कारण तुम्ही दिलेले व्हॅल्यू चेंज होऊ नयेत. कारण टपल हा इम्युटेबल डेटा टाइप आहे. जर लिस्ट असेल तर काही कॅल्क्युलेशन करताना त्याच्यामध्ये चेंजेस होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून ते टपल घेतलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही जे जे व्हॅल्यू पास कराल ह्या ऍव्हरेज मध्ये ते सर्व व्हॅल्यू एक्स आणि एक्स वाय नावाच्या टप्पल व्हेरिएबल मध्ये ऍज अ टप्पल म्हणून तो सगळ्या व्हॅल्यू स्टोअर करतो. आता इथून पुढे तुम्हाला आता एक्स वाय नावाचा जो टप्पल आहे मी ह्याला कमेंट मध्ये दिलेला आहे, कारण की आपण कन्सिडर करतोय, तो काही व्हिज्युअलाइज नाही होणार टप्पल, आपण फक्त तो बॅकएंडला आहे अशा पद्धतीने कन्सिडर करतो. इथून पुढे जे कॅल्क्युलेशन आहेत ते तुम्हाला टप्पलवर करायचे आहेत. जे काही कॅल्क्युलेशन आहेत ते सर्व काही तुम्हाला टप्पलवर ऑपरेट करायचे आहेत. आता बघा मी ऍव्हरेज साठी कोड लिहितो. ऍव्हरेज इक्वल टू सम ऑफ एक्स वाय डिवाइड बाय लेन ऑफ एक्स वाय. ठीक आहे. सम ऑफ एक्स वाय काय येणार आहे बघा, मी इथं सुद्धा करून दाखवतो. सम ऑफ एक्स वाय $160 येईल. ठीक आहे. त्यानंतर लेन ऑफ एक्स वाय येईल 8 येईल. आणि जर मी ह्याला डिवाइड करत असेल तर ॲज अ आन्सर येईल 20.126. ठीक आहे. ज्या पद्धतीने मी ते व्हॅल्यू चेंज करेल त्या पद्धतीने ह्याचा आन्सर चेंज होईल. हेच प्रोसिजर मी इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. हीच प्रोसिजर मी काय केलेलं आहे इथं लिहिलेलं आहे. एक्स वाय टप्पल आहे, त्या टप्पलवर सम ऑफ एक्स वाय करतो, लेन ऑफ एक्स वाय ने डिवाइड करतो, ऍव्हरेज येईल आणि ह्या ऍव्हरेजला मी रिटर्न करतो. जे काय ऑपरेशन आहे, जे आन्सर आहे त्याला मला काय करायचं आहे, रिटर्न मध्ये घेऊन यायचं. हा झाला माझा एक कोड. मी ह्याला करतो रिमूव्ह आणि ह्याला ऍक्टिव्ह करून मी ह्याला रन करण्याचा प्रयत्न करतो. ह्याचा आन्सर आला 20. आता ह्या केसमध्ये तुमचे एलिमेंट किती असले पाहिजेत ह्याला कोणतीही कंडिशन नाहीये. तुमचे एलिमेंट किती असले पाहिजेत ह्याला कोणतीही कंडिशन नाही. त्यामुळे तुम्ही जेवढे काही एलिमेंट पास करणार आहे ते सर्व एलिमेंट एक्स वाय नावाच्या व्हेरिएबल मध्ये ते सर्व काही स्टोअर होणार आहे. जर मी ते ऑल पास करत असेल किंवा सपोज टी पास करत असेल तर तुम्हाला पुढे इथं कॅल्क्युलेशनसाठी टी वापरावं लागेल, कारण की टी नावाचा तो टप्पल असणार आहे. ठीक आहे. तर हे टी नावाच्या टप्पल मध्ये ह्या सर्व गोष्टी काय होणार आहेत पहा. जेव्हा मी प्रिंट टी केलेला आहे तर तुम्हाला ह्या सर्व व्हॅल्यू एका टप्पल मध्ये दिसतील आणि ह्या टप्पलवर मी ऑपरेट केलेला आहे. जेव्हा मी प्रिंट टी करेन तेव्हा ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ते भेटलेल्या आहेत. हा तनिष्क बोल. तर ते बाय डिफॉल्ट टप्पलच क्रिएट होते काय? बाय डिफॉल्ट टप्पलच होते, त्याला आपण चेंज नाही करू शकत. बाय डिफॉल्ट टप्पलच घेणार ते. ओके. तर ह्याचं रिझन पण तुम्हाला मी सांगितलं, कारण तो इम्युटेबल डेटा टाइप आहे. तर अशा पद्धतीने जिथे तुम्हाला वाटतं की तुमच्या एलिमेंटचा नंबर फिक्स नाही आहे, चेंज होऊ शकतो, 5 कधी 15 कधी 10 चेंजेबल आहे, अशा ठिकाणी तुम्हाला हा स्टार वापरावा लागेल. आता सिंपल एक प्रश्न, एक एक्झाम्पल घेऊ आपण. माझ्याकडे काही व्हॅल्यूज आहेत, मी व्हॅल्यूज पास करेन आणि प्रत्येक व्हॅल्यूचा मला स्क्वेअर आला पाहिजे. ठीक आहे. आणि ते मी फक्त फंक्शन मध्येच पास करेन व्हॅल्यू. फंक्शन मध्ये म्हणजे मी एक एसक्यू नावाचं एक फंक्शन आहे माझ्याकडे आणि ह्याच्यामध्ये जेवढे काही व्हॅल्यू मी एलिमेंट पास करेन तर प्रत्येकाचा माझ्याकडे स्क्वेअर आला पाहिजे.
ठीक आहे. मी जेवढे व्हॅल्यू पास करेन त्या सर्व व्हॅल्यूचा स्क्वेअर माझ्यापर्यंत आला पाहिजे. तर यासाठी फंक्शन काय लिहायचं बघा, सॉरी फॉर नाहीये, आपल्याला युजर डिफाईन फंक्शन लिहायचं आहे. DF ब्रॅकेटमध्ये स्टार आणि मी सपोज ए घेतो, म्हणजे जे काही तुम्ही व्हॅल्यू द्याल त्या सर्व व्हॅल्यूना मी ए नावाच्या टपलमध्ये स्टोअर करतो. आता ए नावाच्या टपलमध्ये स्टोअर केल्यानंतर जर मी ह्याला हॅश मध्ये लिहिला तर अशा पद्धतीने व्हॅल्यू काय होणार आहे, स्टोअर होणार आहे. आता जसं की आपल्याला माहिती आहे की टपल आणि लिस्ट जर आपल्याकडे असेल आणि प्रत्येक व्हॅल्यू जर ऍक्सेस करून त्याच्यावर ऑपरेशन करायचं असेल तर मला फॉर लूप यूज करणं मॅन्डेटरी आहे. त्याशिवाय मी प्रत्येक व्हॅल्यू ऍक्सेस नाही करू शकत, कारण डिरेक्टली ह्याच्यावर मी स्क्वेअर अप्लायच नाही करू शकत, कारण की हा आरे नाहीये, कारण आरे आपण शिकणार आहे, अजून आरे लांब आहे. ओके, तर हा काही आरे नाहीये. ह्याच्यावर जर आपण ऑपरेशन करायला गेलं तर ऑपरेशन होणार नाही. तर काय करावं लागेल, प्रत्येक व्हॅल्यूला बाहेर घेऊन यावं लागेल आणि त्या प्रत्येक व्हॅल्यूवर ऑपरेट करावं लागेल. आणि बाहेर घेऊन येण्यासाठी आपल्याला वापरावं लागेल फॉर आय इन ए. आय इन ए म्हणजे ए नावाचा टप्पल आहे, त्या ए मधील प्रत्येक व्हॅल्यू तो ऍक्सेस करेल आणि त्याच्यावर आपण काय करूया, ऑपरेट करूया. प्रिंट आय इंटू आय म्हणजे आय स्क्वेअर करू रन आपण. आता एसक्यू नावाचा, आता ऍव्हरेज आहे तुम्ही एसक्यू लिहितो डायरेक्ट, हे तुमचे स्क्वेअर. मग तुम्ही कितीही व्हॅल्यू पास करा तो तुम्हाला स्क्वेअर देईल. म्हणजे जिथे व्हॅल्यूची लेंथ फिक्स नाही आहे तिथे तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने स्टार वापरू शकता. जर तुम्ही म्हणाल की मी टपल बाहेर क्रिएट करून घेतो, जर माझ्याकडे ते टपल इथे मी बाहेर क्रिएट करत असेल, अशा पद्धतीने मी काहीतरी बाहेर क्रिएट करत असेल तर तुम्हाला इथे स्टारची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट इथे ए म्हणा, मग हा डायरेक्ट टी काय करेल, ए म्हणून जाईल आणि पुन्हा हे ऑपरेट होईल. इथे स्टारची गरज नाही. स्टार कशासाठी लागतो, ह्या सर्व व्हॅल्यू जर तुम्ही इथे पास करत असाल तर त्याला टपलमध्ये स्टोअर करण्याचं काम तो स्टार करतो. जर अशा केसमध्ये जर तुम्ही बाहेर टपल क्रिएट करून देत असाल तर स्टारची काही गरज नाहीये. तो डायरेक्ट टी काय करेल, ए ला असाइन होईल आणि डायरेक्ट इथे प्रोसिजर होईल तुमची. ठीक आहे. काय आहे तो, टी आहे. झालं. असं बाहेर सुद्धा तुम्ही टपल करू शकता. मग ते डिपेंड करतं तुम्ही बाहेर टपल क्रिएट करणार आहे की आतमध्ये टपल क्रिएट करणार आहे, डिपेंड करत. ठीक आहे. इथेपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, सर्वांना समजलं का? स्टार का वापरायचं हे समजलं का? तनिष्क, राळे, अजित, आकांक्षा, अनिकेत, शिवानी. ओके गुड. ठीक आहे. ओके ठीक आहे. आता बघा मी एक फंक्शन लिहितो. फंक्शन 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 इथं रिटर्न नसेल तर चालेल बरं का. मी रिटर्नचा यूज कुठे असतो आणि कुठे नसतो हे तुम्हाला मी सांगेन.
तुम्ही मला सांगायचं आहे फक्त की इथे काय होणार आहे. आता तुम्ही एक्सप्लेन करा की इथे काय झालेलं आहे. ह्या फंक्शन मध्ये काय प्रोसिजर झाली असेल. थोडं ऑब्झर्व करा, जमत नसेल तर मी सांगेन तुम्हाला. सर ते पी ची व्हॅल्यू एकच कोणती तर कन्सिडर केली का त्या 5 नंबर मधली? हा, कोणती तरी नाही, पोझिशन वाईज. सर 2 केले असेल. 2 केले. येस, बरोबर आहे, एक्झॅक्टली. आणि रिमेनिंग कुठे गेले सगळे? बी मध्ये. करेक्ट, एक्झॅक्टली. तनिष्कने जे लॉजिक लावलेलं ते एकदम करेक्ट लॉजिक आहे. ओके, आता पहा, पोझिशन वाईज पी हा 2 ला ऍक्सेस करेल आणि रिमेनिंग जे सर्व व्हॅल्यूज आहेत ते बी मध्ये जाऊन स्टोअर होतील टपल मध्ये. कारण की पोझिशन वाईज तो ऍक्सेस केला, राहिलेल्या सर्व गोष्टी तुमचे कुठे गेलेत? ते बी मध्ये गेले. आणि मी ते पॉवर करतो की जे सर्व व्हॅल्यूज आहेत त्यांचा रेस टू 2 करतोय. तुम्ही जर पी ची व्हॅल्यू इथं जर तुम्ही 3 दिला तर तो काय होईल? रेस टू 3 होतील सर्व गोष्टी. मी असं देऊ शकतो का? स्टार बी कॉमा पी. काय एरर आलेला आहे? एरर काय सांगा भाऊ. तनिष सांग, एरर काय आहे? आवाज येतोय तनिष? येस सर. आता बघ, कोणती तर व्हॅल्यू मिसिंग आहे म्हणून सांगाले. ती पी ची व्हॅल्यू आहे. पी ची व्हॅल्यू मिसिंग आहे. का मिसिंग आहे? कारण तुम्ही जेवढे सर्व व्हॅल्यू द्याल तो स्टार काय करेल? घेण्याचा प्रयत्न करेल. तो पुढे पाठवेल का? सर्व व्हॅल्यू पी कडे पाठवेल का? नाही पाठवणार. तुम्ही जेवढे व्हॅल्यू इथे पास कराल तो सर्व व्हॅल्यू काय करेल? स्वतःमध्ये घेईल. कारण स्टारचं काम काय आहे की सर्व व्हॅल्यू घेऊन टप्पल मध्ये स्टोअर करेल. तुम्ही कधीही केवढेही पास केले एलिमेंट तर सर्व व्हॅल्यू तुमचे कुठे जातील? सगळे बी मध्ये जातील, पी मध्ये जाणार नाही. म्हणजे हा सिक्वेन्स मॅटर करतो, तुमचा स्टार कुठे असावा. ओके, जर हे स्टार जर तुमच्या पीच्या ह्या साईडला असेल तर पी काय करेल? त्याला हवा तो एक एलिमेंट घेईल आणि बाकीचे सर्व पुढे पास करेल. कारण पी ला एकच एलिमेंट पाहिजे ना. ठीक आहे, तर प्रिंट पी मध्ये एक व्हॅल्यू जाईल 3 आणि बाकीचे सगळे एलिमेंट जातील स्टार मध्ये. तर हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आता हे युजर डिफाईन फंक्शन जे आहे त्या युजर डिफाईन फंक्शन क्रिएट करण्याचं रिझन काय आहे? मी तुम्हाला एक सिंपल काही ऍप्लिकेशन आहेत माझ्याकडे, माझे स्वतःचे काही कोड आहेत, मी तुम्हाला कोड दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल की युजर डिफाईन फंक्शन का गरजेचं आहे. फक्त 1 मिनिट द्या मला.
मी स्क्रीन शेअर करतो, तुम्हाला सुद्धा दिसेल. मी तुम्हाला काही कोड दाखवतो. घाबरून जाऊ नका कोड पाहून. बघा इथे मी काहीतरी ऑपरेशन केलेलं आहे. एक असं समजा, जर तुम्हाला हायपोथेसिस माहित नसेल तर एक असं समजा की फॉर्म्युला आहे, ठीक आहे, ज्या फॉर्म्युलाने मला आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. एक समथिंग कॅल्क्युलेशन आहे की टी एक कॅल्क्युलेशन आहे, त्याच्या बेसवर डिसिजन आहेत आणि त्याचे एक 4 ते 5 स्टेप आहेत. जसं की फर्स्ट स्टेप आहे, सेकंड स्टेप आहे, थर्ड स्टेप आहे, फोर्थ, 6 स्टेप आहेत आणि एक ग्राफ आहे. हे मला ग्राफ काढायचे आहेत. आता पहा, जर मी मॅन्युअली करायचा विचार केला, तर मला काय करावं लागेल, प्रत्येक वेळी ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. जे काही XI - X बार असेल, मीन काढायचं असेल, व्हेरियन्स काढायचं असेल, हे सर्व कॅल्क्युलेशन मला काय करावं लागेल, मॅन्युअली करावं लागेल प्रत्येक वेळी. तर मी काय केलेलं आहे, एक फंक्शन क्रिएट करून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला इथे पाहिलात तर DF नावाचं एक फंक्शन दिसेल. त्याच्यामध्ये मी 1 सॅम्पल नावाचं एक फंक्शन केलेलं आहे. या 1 सॅम्पल मध्ये मी सर्व कोड काय केलेलं आहे, एकत्र लिहिलेला आहे. जर मी डायरेक्टली 1 सॅम्पल हा कोड रन केला तर ह्याच्या रिलेटेड मला डायरेक्टली आउटपुट भेटेल, रिटर्न जे मला एक्सपेक्टेड आहे ते. मला प्रत्येक वेळी हे जे काही मी लिहिलेलं आहे, हे जे स्ट्रक्चर आहे, हे प्रत्येक वेळी मला लिहावं लागणार नाही. म्हणजे हे जे थेरी आहे ना, जे तुम्ही खाली थेरी पाहताय, हे जे काही थेरी आहे, हे थेरी प्रत्येक वेळी मला लिहावं लागणार नाहीये. मी असा एक युजर डिफाईन फंक्शन क्रिएट केलाय. फक्त ते म्हणतं की तुम्ही मला व्हॅल्यू पास करा, मी ॲज इट इज तुम्हाला तुमच्या थेरीमध्ये त्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून, त्या व्हॅल्यू फिट करून मी सर्व व्हॅल्यू तुम्हाला काय करेन, प्रोव्हाइड करेन. अशा पद्धतीने मी फंक्शन लिहिलेलं आहे. मग त्या फंक्शनचा बेनिफिट काय झाला, मला फक्त व्हॅल्यू पास करणे, डायरेक्टली आन्सर घेणे. ठीक आहे, व्हॅल्यू पास करणे, डायरेक्टली आन्सर घेणे. त्या पद्धतीने अजून एक मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो, युजर डिफाईन फंक्शन. ठीक आहे, इथे सुद्धा एक मी डिफाईन फंक्शन लिहिलेलं आहे. आता हा फंक्शन म्हणजे काय, एक स्ट्रक्चर आहे. त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही एक डेटा फ्रेम, कॅप आणि पिरियड अशा 3 व्हॅल्यू पास केलात तर ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेशन करून तो तुम्हाला काय करेल, टेबल प्रोव्हाइड करेल. फक्त तुम्हाला इथे काय चेंज करायचे, इथले व्हॅल्यू चेंज करायचे. पहा इथे काय करायचं, तुम्हाला व्हॅल्यू चेंज करायचं. आता मी तुम्हाला हा एक्झाम्पल एक्सप्लेन करतो, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की ह्या कोडसाठी युजर डिफाईन फंक्शन का गरजेचं आहे. मी कोड एक्सप्लेन करतो तुम्हाला, किंवा सिच्युएशन एक्सप्लेन करतो की सिच्युएशन काय आहे. एक मिनिट थांबा, मला ते कोड पाहू द्या. खूप इझी आहे पायथन, तुम्हाला ते समजायला हवं. सुरुवातीला मी तुम्हाला सिच्युएशन एक्सप्लेन करतो. हा सिच्युएशन काय आहे बघा, माझ्याकडे 12 महिन्याचा डेटा आहे. कन्सिडर करा की माझी कंपनी फ्रीज बनवते, ठीक आहे, आणि फ्रीज बनवताना लास्ट इयरचा जो डेटा आहे तो डेटा माझ्याकडे अवेलेबल आहे की 12 महिन्यामध्ये प्रत्येक मंथमध्ये किती सेल झालेला आहे, तो डेटा माझा प्रिव्हियस इयरचा डेटा माझ्याकडे आहे. तर प्रिव्हियस इयरमध्ये मला इथं ओरिजिनल डिमांड मी इथं लिहिलेलं आहे 100, जानेवारीमध्ये 100, फेब्रुवारीमध्ये 100, मार्चमध्ये 100, एप्रिलमध्ये 1000 आहे, मे मध्ये 2000 आहे डिमांड,
जूनमध्ये कमी झालेत, ऑगस्टमध्ये परत डिमांड वाढलेली आहे. असे काय आहेत माझ्याकडे डिमांड आहेत. हे मागच्या इयरचा डेटा आहे. ठीक आहे, सिच्युएशन समजून घ्या. आता मला काय करायचं आहे, माझ्याकडे कॅपॅसिटी आहे फक्त आणि फक्त एव्हरी मंथ 500 फ्रीज बनवायची कॅपॅसिटी आहे माझ्याकडे. इथे समजा की माझी कॅपॅसिटी ती 500ची कॅपॅसिटी आहे. आता 500ची कॅपॅसिटी असेल आणि ते डिमांड जर 1000 असेल तर मी 500च फ्रीज बनवू शकतो. 500 डिमांड माझे असेच किंवा 500 रिक्वायरमेंट माझे असेच वाया जातील, कारण की मी बनवू शकणार नाहीये. किंवा मे मध्ये ते 2000 आहेत, मी 500च बनवू शकतो. माझ्याकडे तेवढीच कॅपॅसिटी आहे. इन्व्हेंटरी, त्यालाच इन्व्हेंटरी म्हटलं जातं, तेवढीच माझी कॅपॅसिटी. तर 1500 मी परत नाही बनवू शकणार, म्हणजे इथे माझे क्लायंट निघून गेले. परंतु पुढे जसं जसं जाईल, इथे 100 आहे, इथे 100 आहे, इथे 100 आहे. आता इथे 500 बनवू शकतो, पण डिमांड तर 100च आहे. मी ते 400 कुठले आणू मी रिक्वायरमेंट? तर मला इथे काय करावं लागेल, इथं मला 100च बनवावं लागतील. मग 400 बनवण्यासाठी जे काही मॅन पॉवर आपण हायरिंग केलेलं होतं किंवा जे इन्व्हेस्टमेंट केली होती, जे टाइम इन्व्हेस्टमेंट केला होता किंवा जे कॅश फ्लो वर्क फ्लो आपला होता, त्याच्यामध्ये आपल्याला लॉस होत चाललेला आहे. कारण की इथे आपल्याला 500ची कॅपॅसिटी असताना सुद्धा आपण 100 बनवतो. ठीक आहे, तर ह्याला टॅकल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हेंटरी मॅनेज करायची आहे. आता मॅनेजमेंट सिंपल आहे, कॉम्प्लिकेटेड नाही आहे. मॅनेजमेंट काय करायचं आहे, जर प्रिव्हियस मंथ मध्ये कॅपॅसिटी शिल्लक असेल, इथे 200 आहे तर कॅपॅसिटी 300 शिल्लक आहे, तर मी काय करेल, एप्रिलमध्ये जर एक्स्ट्रा होत असेल तर मी काय करेन, ते मार्चमध्येच तयार करून ठेवेन. मागच्या इयरमध्ये सांगतो की एप्रिलमध्ये 500 एक्स्ट्रा आहेत आणि मार्चमध्ये अजून 300 इन्व्हेंटरी कॅपॅसिटी अजून रिकामे आहे, तर मी 500 मधले 300 काय करेन, मी मार्चमध्ये बनवेन आणि 1 महिना वेट करेन एप्रिल येऊपर्यंत. फेब्रुवारीमध्ये सुद्धा रिकामा असेल तर मी ते रिकाम जे काही डिमांड आहे 500 मधले 300 इथे गेले, राहिले 200, मी ते 200 फेब्रुवारीमध्ये बनवेन. म्हणजे इथली सुद्धा कॅपॅसिटी फुलफिल झाली आणि इथले सुद्धा डिमांड आपण फुलफिल केले. म्हणजे हे मॅनेजमेंट आहे. प्रिव्हियस मंथ मध्ये आपल्याला काय करायचं, ते मॅनेज करायचं आहे. तर हे मॅन्युअली करू शकतो का आपण? नाही, ह्यासाठी लिहावं लागेल कोड. ह्यासाठी काय लिहावं लागेल, कोड लिहावं लागेल. तो कोड मी लिहिलेला, मी रन करून दाखवतो. मी तुम्हाला कोड काय एक्सप्लेन करू शकणार नाही, कारण की खूप मोठा कोड आहे तो. एक मिनिट मला बघू द्या, ह्याच्यामध्ये पॅरामीटर काय आहे. कॅपॅसिटी मला पास करायची आहे. ठीक आहे, सपोज माझ्याकडे कॅपॅसिटी आहे 500. एक मिनिट थांबा, मला कोड दुसरा घेऊ द्या, कारण तो चेंज झाला. मी शिकवता शिकवता त्याला चेंजेस केलेत भरपूर. प्रॉब्लेम स्टेटमेंट समजले, तुम्ही सुद्धा बनवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही काय करा, हा जो मी प्रॉब्लेम सांगितलेला आहे हे तुम्ही पायथन मध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, रन करतो. तर आता इथे बघा, एप्रिल मधील काही कॅपॅसिटी जे एक्सेस क्वांटिटी होते ते फेब्रुवारीमध्ये 400 ऍडजस्ट झालेले आहेत. एप्रिलमध्ये अजून 100 राहिलेत, ते मार्चमध्ये गेलेत. ठीक आहे, मे मध्ये 1500 एक्सेस एक्स्ट्रा क्वांटिटी होते, ते 200 मार्चमध्ये गेले. ठीक आहे, ऑगस्ट मधले जानेवारीमध्ये गेले आणि ऑगस्ट मधले जुलैमध्ये गेले. म्हणजे जिथे रिकामे होते तिथे मी पाठवलेलं आहे, जिथे एक्स्ट्रा होते ते रिकामे जिथे जिथे होते तिथे मी पाठवलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने मी ऍडजस्टमेंट केलेलं आहे. आता तुम्ही इथं जर 500च्या ऐवजी जर तुम्ही 1000 करत असाल तर हे पूर्ण चेंज होईल सगळं.
हे पूर्ण चेंज. जर माझी कॅपॅसिटी जर 100 असेल तर हा पूर्ण डेटा फ्रेम चेंज होईल. आता कॅपॅसिटी 100 आहे म्हटल्यावर सगळीकडे फुलफिल होईल. ओके, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा तुमची कॅपॅसिटी जास्त असेल तेव्हा ते फुलफिल नाही होणार. ठीक आहे, तर इथे एक्सेस क्वांटिटी मे मध्ये 1000 आहे, मी ते मार्चमध्ये ट्रान्सफर करते. ऑगस्टमध्ये 300 एक्सेस क्वांटिटी आहे, ते मी जानेवारी पास करते. सप्टेंबरमध्ये 400 एक्सेस क्वांटिटी आहे, मी ते जुलैमध्ये ट्रान्सफर करते. ठीक आहे, अशा पद्धतीने हे तुम्हाला काय करायचं आहे, कोड लिहायचा आहे. तर बघा मी फक्त इथं काय करतोय, एक व्हॅल्यू चेंज करत आहे परंतु माझा पूर्ण डेटा फ्रेम चेंज होत आहे ऍज पर कॅल्क्युलेशन. तुम्ही हा प्रॉब्लेम समजून घ्या किंवा न समजून घ्या तो पॉइंट बाजूला ठेवा, पण युजर डिफाईन फंक्शनचा रोल काय पहा. मी ते फक्त एक व्हॅल्यू चेंज करत आहे परंतु त्या करस्पॉन्डिंग जे काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन मला ऑटोमॅटिकली मिळत आहे. म्हणजे प्रत्येक वेळी मला ते सॉल्व्ह करायची गरज नाहीये. ह्यासाठी मला काय करावं लागेल, एक स्ट्रक्चर बनवून घ्यावं लागतं. त्या स्ट्रक्चरलाच म्हणतो आपण युजर डिफाईन फंक्शन. ठीक आहे, आणि कंपनीमध्ये पूर्णपणे जे काम चालतं ते युजर डिफाईन फंक्शनवर चालतं. कारण प्रत्येक वेळी तुम्ही आता हा डेटा आला 1500 जर माझ्याकडे कॅपॅसिटी आली तर 1500 साठी तुम्ही कोड नाही लिहिणार की 1500 मायनस अशा पद्धतीने नाही करू शकत तुम्ही. जर मी 1000 केला तर 1500 तुम्हाला 1000 करावं लागेल. ओके, हे बेसिक कोड झालं, म्हणजे हे बिगिनर झाला. तुम्हाला एक स्ट्रक्चर लिहायचं की ऑटोमॅटिकली तो डिटेक्ट झाला पाहिजे की 1500 दिलेलं आहे, 2000 दिल्यानंतर काय होईल. ठीक आहे, आता ते 2000 ला सर्वच फुलफिल झालेत ऍक्च्युली. तर अशा पद्धतीने तुम्हाला तो युजर डिफाईन फंक्शन लिहिता आला पाहिजे. ठीक आहे, तर मी हे इन्व्हेंटरी कट करतो. इन्व्हेंटरी मध्ये जर तुम्हाला काही प्रोजेक्ट वगैरे करायचं असेल तर हे लॉजिक तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही कोड लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, आपण परत येऊया आपल्या युजर डिफाईन फंक्शन कडे. आता मी काही तुम्हाला फंक्शन लिहून दाखवतो इथे. हवं असेल तर तुम्ही सुद्धा सांगू शकता. आता मला फंक्शन लिहायचं आहे की अरिथमेटिक ऑपरेशन. डिफाईन अरिथमेटिक ऑपरेशन ब्रॅकेटमध्ये 2 व्हॅल्यू पास करा, A, B. मी अरिथमेटिक ऑपरेशन करून देईन तुम्हाला. प्रिंट प्रिंट अशा पद्धतीने काय होईल, तुमचा हा रन होईल. आणि इथं एओ मध्ये पास करा व्हॅल्यू. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सेपरेट करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू पास करणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला इतर सर्व गोष्टी भेटणार आहे. आता नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. थोडं अजून एक कन्सेप्ट आपण समजून घेऊया. मी 2 सेम कोड लिहितो, त्याच्यामध्ये डिफरन्स बघा काय आहे. बघा, हा एक फंक्शन आहे एओ नावाचा. मी अजून एक फंक्शन लिहितो AO1 A, B प्रिंट A प्लस B. बघा, दोन्ही कोड सेम आहेत आणि दोघांचा आउटपुट सुद्धा बघा AO आणि AO1. किंवा मी थोडं प्रोनाउन्सिएशन साठी इझी करतो, ऍड आणि ऍड1. ठीक आहे, तर ह्याला मी पुन्हा रन करतो. बघा, मी ऍड पुन्हा कॉल करत आहे. कॉल करणे म्हणजे ते यूज करणे. 5,5 आन्सर 10. आणि मी ऍड1 सुद्धा यूज करतोय. 5,5 आन्सर 10. बघा, दोन्ही सुद्धा आन्सर आलेला आहेत.
आन्सर दोन्ही आलेले आहेत. आता ह्यात फरक काय, मी कधी रिटर्न वापरून कधी प्रिंट वापरू. हा क्वेश्चन कंपल्सरी तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारू शकतात, कारण की आपण रिटर्नला एवढे इम्पॉर्टन्स देत नाही, आपण प्रिंटला इम्पॉर्टन्स देतो, कारण प्रिंट आपल्याला इझी आहे, रिटर्न बद्दल आपल्याला काही इन्फॉर्मेशन नसते. ठीक आहे, मी ह्यातला फरक सांगतो तुम्हाला आता काय करायचं. ठीक आहे, जेव्हा तुम्ही रिटर्न वापरता ह्याचा अर्थ काय, तुम्ही जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन तुम्ही बाहेर घेऊन येता, म्हणजे त्याला रियूज करू शकतो आपण. ज्या व्हॅल्यूना तुम्ही रिटर्न म्हणून घेऊन आलेला त्यांना रियूज करू शकतो. म्हणजे डिरेक्टली मी ह्याच्यामध्ये जर काही ऍडिशन करायचं असेल तर मी डिरेक्टली ऍडिशन करू शकतो, कारण की तुम्ही ह्यातून काय केलेलं आहे, व्हॅल्यू रिटर्न घेऊन आलेला आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू असणार तुमची 10. परंतु जेव्हा तुम्ही ऍड 1 कराल म्हणजे प्रिंट कराल, इथून तुम्ही काहीही व्हॅल्यू घेऊन आलेलं नाहीये. तुम्ही ह्याच्यामध्ये जेव्हा काही व्हॅल्यू ऍड करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तो काय म्हणेल, इंटिजर व्हॅल्यू म्हणजे 10 व्हॅल्यू आणि नन टाईप. नन टाईप म्हणजे काय, त्याच्यातून काही आपल्याला आउटपुट मिळालेलं नाही, ह्यांची ऍडिशन होऊ शकत नाही. म्हणजे प्रिंट म्हणजे फक्त शो करणे, डिस्प्ले करणे, रिटर्न म्हणजे घेऊन येणे. जेव्हा तुम्ही रिटर्न कराल तेव्हा त्या व्हॅल्यूचा पुढे रियूज होऊ शकतो, पुढे आपण त्याला कुठल्याही ऑपरेशन मध्ये वापरू शकतो. पुढे जर मला काही सपोज ह्या व्हॅल्यूच्या बेसवर मला पुढे काही व्हॅल्यू ऍड करायचे असेल, सबट्रॅक्ट करायचं असेल, डिवाइड करायचं असेल, काही ना काहीतरी करायचं असेल तर मी डायरेक्टली फंक्शन वापरू शकतो. सपोज मला 100 मधून हे जे काही व्हॅल्यू आहेत त्यांची ऍडिशन मायनस करायची आहे, तर मी मायनस ऍड ऑफ जे काही आन्सर येईल त्याला मी डायरेक्टली अशा पद्धतीने रन करू शकतो. परंतु हीच कन्सेप्ट मी इथं नाही वापरू शकत. काय नाही वापरू शकत, कारण की तिथून आपण काही रिटर्न घेऊन आलेलं नाहीये, तो मायनस वगैरे काही करणार नाही. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा, रिटर्न नेहमी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तिथून काय घेऊन यायचंय रिटर्न मध्ये ते खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही सिंगल व्हॅल्यू घेऊन येऊ शकता किंवा मल्टिपल व्हॅल्यू घेऊन येऊ शकता. ज्या पद्धतीने तुम्ही ऍडिशन केलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर सपोज मी तर a प्लस बी आणि s इक्वल टू a मायनस बी, m इक्वल टू s इंटू बी, a इंटू बी, अशा पद्धतीने तुम्हाला 3 व्हॅल्यू घेऊन यायचे आहेत. तर तुम्ही डायरेक्टली a, s, b 3 व्हॅल्यू तुम्ही तिथून बाहेर घेऊन येऊ शकता आणि पुढे वापरू शकता. तर डायरेक्टली काय करणार तुम्ही, ऍड ऑफ 2 व्हॅल्यू द्यायचे, रन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, 3 व्हॅल्यू इथे आलेल्या आहेत. 3 व्हॅल्यूना सेपरेट सेव्ह करायचं असेल तर तुम्ही इथं एक व्हेरिएबल असाइन करा, ऍड सब मल्ट. तर काय होईल, ऍड मध्ये तुमचा 10 येईल, सब मध्ये काय आन्सर येईल ते 10 येईल, मल्ट मध्ये 5 येईल. सॉरी, बरोबर आहे का, ASM. ओके, ह्याला आपण काहीतरी दुसरं नाव देऊया, X, Y आणि Z म्हणे, कारण की नेम रिपीट झालेले आहेत X, Y. मल्टिप्लिकेशन आलेलं आहे 50, ऍडिशन आलेलं आहे 15 आणि सब आलेला आहे 5. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल व्हॅल्यू सुद्धा तुमच्या युजर डिफाइन फंक्शन मधून बाहेर घेऊन येऊ शकता, जेणेकरून फर्दर कॅल्क्युलेशनसाठी तुम्ही त्याचा यूज कराल. पण हेच जर तुम्ही प्रिंट म्हणून वापराल तर ते प्रिंट यूज केल्यामुळे तुम्हाला त्या व्हॅल्यू, कॅल्क्युलेशन केलेल्या व्हॅल्यूज पुढे वापरता येणार नाही. जर हा माझा कोड पाहिलात तुम्ही, फक्त कोड पहा मी काय केलेलं आहे. इथे युजर डिफाइन फंक्शन लिहिलेलं आहे, परंतु रिटर्न घेऊन जाताना जिथे रिटर्न आहे
कुठे तुम्हाला रिटर्न भेटेल इथे. खूप कोड मोठा ऍक्च्युली. ठीक आहे, इथे बघा हे जे रिटर्न आहे हे रिड्यूस आणि इन्क्रीज यांना मी पुढे कुठे पण कॅल्क्युलेशनसाठी वापरू शकतो. म्हणजे रिटर्न जर तुम्हाला यूज करायचं असेल तर मॅन्डेटरी आहे, यूज करायचं नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. मला पुढे कॅल्क्युलेशन यूज करायचे आहेत, जसं की रिटर्न DF आणि DF2 मला हे पुढे यूज करायचं आहे किंवा शो करायचं आहे, तर मी तर DF आणि DF2ला काय केलेलं आहे, सेव्ह केलेलं आहे. तर रिटर्न तुमच्या बेसवर डिपेंड आहे की तुम्हाला ते पुढे यूज करायचं आहे की नाही. तर अशा पद्धतीने युजर डिफाईन फंक्शन आपण इथं कम्प्लीट केलेलं आहे. ओके, कन्फ्युजन व्हायचं नाही, सिम्पल आहे. जर तुम्हाला पायथनमध्ये काय शिकायचं असेल तर सगळ्यात मस्ट आहे युजर डिफाईन फंक्शन आणि त्याचे लॉजिक्स. युजर डिफाईन फंक्शन मध्ये फॉर सुद्धा वापरता आलं पाहिजे, युजर डिफाईन फंक्शन मध्ये इफ सुद्धा वापरता आलं पाहिजे, व्हाईल सुद्धा यूज करता आलं पाहिजे तुम्हाला, इफ इलिफ एल सुद्धा वापर करता आला पाहिजे. ठीक आहे, मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल इथे दाखवलेले आहेत. जर तुमच्याकडे काही एक्झाम्पल असेल तर मला सांगा, मी इथे तुम्हाला कोड लिहून दाखवतो. असे फंक्शन्स आपण तयार करू शकतो. समजलं का सर्वांना? मला सांगा, मी एक एक प्रश्न विचारतो, ते फक्त समजले की नाही मला सांगा. रिटर्न का वापरायचं आणि कुठे वापरायचं समजलं का सर्वांना? वैष्णवी, अनिकेत, शिवानी, श्रीकांत, आदिती. ओके, गुड. रिटर्न तरी समजलेला आहे तुम्हाला. स्टार जे आहे आपण स्टार वापरतो तो का आणि कुठे वापरायचं समजलं का सर्वांना? गुड. त्याचा सिक्वेन्स सुद्धा मॅटर करतो बरं का. ठीक आहे, आणि पोझिशन जे आपण आर्ग्युमेंट देणार आहे, पॅरामीटर देणार आहे, जर स्टॅटिक देणार असेल विदाउट स्टार तर जेवढे आपण पॅरामीटर डिफाईन केलेले आहेत तेवढे पॅरामीटर तुम्हाला पास करणं गरजेचं आहे, तरच ते व्हॅल्यू प्रिंट होतील. अदरवाईज मिसिंग वन आर्ग्युमेंट किंवा एक पॅरामीटर एक्स्ट्रा झालेला आहे अशा पद्धतीने तो बोलेल किंवा एरर थ्रो करेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण युजर डिफाईन फंक्शन इथे संपवलेलं आहे. काही कोड आहेत ते चेक करू द्या मला. इथे कोड आहे पहा, हा कोड मी पुन्हा लिहून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, मग आहे तो कोड रन करण्यात मला इंटरेस्ट नाहीये, मी तुम्हाला कोड लिहून दाखवतो. मला काय करायचंय, तुम्ही एक जिथे इथे सिक्वेन्स लिहिलेला आहे ह्या सिक्वेन्स मध्ये काय करा, एक व्हॅल्यू पास करा. त्या व्हॅल्यू पर्यंत 20 पर्यंत म्हणजे 1 पासून 20 पर्यंत कोणते व्हॅल्यू ऑड आहेत आणि कोणते व्हॅल्यू इव्हन आहेत हे तुम्हाला ते प्रिंट केलं जाईल. बघा लॉजिक काय आहे. एक सिक्वेन्स नावाचं फंक्शन आहे, त्याच्यामध्ये फक्त तुम्ही एक व्हॅल्यू पास करा, त्या व्हॅल्यू पर्यंतचे सर्व व्हॅल्यू ऑड आहेत की इव्हन आहेत तो सांगेल. असं माझं एक फंक्शन आहे. मी आता फंक्शन लिहितो पहा इकडे, डिफाईन. हे जे नाव आहे हेच नाव मी इथं देतो, सिक्वेन्स, आणि ह्याच्यामध्ये मला एक व्हॅल्यू पास करायची, मी त्याला n म्हणतो, तुम्ही काही म्हणू शकता. आता n मध्ये जर मी 10 पास करत असेल तर 1 पासून 10 पर्यंत कोणते व्हॅल्यू ऑड आहेत आणि कोणते व्हॅल्यू इव्हन आहेत हे मला समजलं पाहिजे. ठीक आहे, आता n आहे तर मी काय करतो, एक फॉर लूपचा यूज करतो. फॉर I in रेंज n. जर ह्याला इन्क्लूड करायचं असेल तर n+1 करावं लागेल, त्या व्हॅल्यूला इन्क्लूड करायचं असेल तर. तर ह्याचा अर्थ काय झाला, मी एक सिक्वेन्स तयार करून घेतलेला आहे, जिथे तुम्ही n पास कराल, n जर 10 पास कराल तर मी रेंज 11 दिलेला आहे, म्हणजे 0 पासून मी तर 1 करतो म्हणजे 1 पासून गेलो 1,11. 1,11 म्हणजे काय, 1 to 10.
आता हे सिक्वेन्स तयार झाला, ह्या प्रत्येक आय वर मला ऑपरेट करायचं आहे. काय ऑपरेशन करायचं आहे? इफ आय इक्वल टू सॉरी मॉड्यूल पाहिजे, आय मॉड्युलस 2 इक्वल टू 0 असेल तर तो काय आहे? प्रिंट करा, रिटर्न करा, काही करा. जर यूज करायचं असेल तर रिटर्न करा, करायचं नसेल तर प्रिंट लिहा. ओके, दोन्ही पण चालतात, काही प्रॉब्लेम नाही. प्रिंट आय इज इवन असणार ना, सॉरी इवन नंबर. एल्स लिहितो डायरेक्ट, कारण दोनच व्हॅल्यू असणार, ऑप्शन्स असणार तिथे. एल्स प्रिंट इज ऑड नंबर. बघा हा कोड काय आहे समजून घ्या तुम्ही. लॉजिक कशा पद्धतीने लिहिलेला आहे. आता मी ह्याला रन करतो आणि इथं 20च्या ऐवजी 10 लिहितो. 1 is odd number, 2 is even number, 3 is odd number, 4 is even number, 5 is odd number. मी 5 प्रिंट करतो, 1 to 5. मी तर 50 लिहितो. मी तर 500 लिहितो. बघा फंक्शनचा यूज कसा झाला बघा. म्हणजे मी आता डायरेक्टली तर मी कोणतीही व्हॅल्यू पास केल्यानंतर मला तो फंक्शन ऑटोमॅटिकली हे सगळे आन्सर देईल. म्हणून ह्यासाठी युजर डिफाईन फंक्शन गरजेचं आहे. हा सिक्वेन्स नावाचं फंक्शन. जर मी हा फंक्शन लिहिला नसता तर मला प्रत्येक वेळी काय करावं लागलं असतं? फॉर फंक्शन लिहावं लागला, फॉर लूप लिहावं लागला असता, ती रेंज तिथे पास करावे लागले असते आणि परत तो कोड रन करावा लागला असेल मला. ठीक आहे. जर मी सिक्वेन्स सांगत असेल की मला इथून इथेपर्यंत हवाय, 15 to 30 पर्यंत हवाय, तर इथे 2 पॅरामीटर गेले माझे. कोणते 2 पॅरामीटर? पण इथे 2 पॅरामीटर आहेत का? नाही, तो एरर थ्रो करेल डायरेक्टली. काय म्हणाल, एक पोझिशन तुम्ही एक्स्ट्रा दिलेली आहे. तर आपण काय करूया, जर तुम्हाला हवा असेल असं 15 to 30, तर आपण काय म्हणूया, स्टार्ट पासून एन पर्यंत. मग स्टार्ट तुम्ही दिलेला आहे, एन पण तुम्ही दिलेला आहे, म्हणून मी तर रेंज मध्ये देतो येस. म्हणजे जी काही स्टार्ट व्हॅल्यू असेल 15 to 30 म्हणजे 30 + 1 31 घेईल, म्हणजे 30 पर्यंत येईल. सिंपल. लॉजिक हे ऑटोमॅटिकली तुमच्या माइंडमध्ये रन झालं पाहिजे की मी इथे चेंजेस केले म्हणजे मला कुठे चेंजेस करावे लागतील, जे ऑटोमॅटिकली माझा कोड त्या करस्पॉन्डिंग चेंज होईल. हे तुम्हाला लगेच समजता आलं पाहिजे. हा सिक्वेन्स अशा पद्धतीने तुम्ही कोड लिहू शकता. हे आपण इनपुट वगैरे ना उद्या पाहूया. इनपुट मी तुम्हाला सांगतो काय आहे इनपुट. बाकी हे प्रिंट मॅक्झिमम वगैरे हवं असेल तर फोटो काढून घ्या तुम्ही. हा एक एक्झाम्पल आहे. हे स्टार आर्ग्युमेंटचं झालेलं आहे आपण. ठीक आहे, ठीक आहे. होप सर्वांना समजलं असेल. मी मॅक्झिमम एक्झाम्पल कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट काय काय शिकायचं आहे. मी फक्त तुम्हाला कीवर्ड्स देतो. डिफाईन माहीत असणं गरजेचं आहे, स्टार माहीत असणं गरजेचं आहे, रिटर्न माहीत असणं गरजेचं आहे, पॅरामीटर माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला, फंक्शन नेम काय द्यायचं ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं लॉजिक. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. युजर डिफाईन फंक्शन जर तुम्ही लिहित असाल तर किमान एवढे कीवर्ड्स, म्हणजे हे मी पॉईंट सांगितलेले आहेत, ह्या पॉईंट वाईज तुम्ही जाऊन स्टडी करा. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण इथेच थांबूया. ओके, थँक्यू.